नाशिकच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल कॅट्स या ठिकाणी पार पडलेल्या पदवीदान सोहळ्यामध्ये भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं दिमागदार प्रदर्शन पाहायला मिळालं. रणगाडे, हेलिकॉप्टर, विशेष युद्ध कौशल्याची प्रात्यक्षिकं आणि लढाऊ विमानांचे वैमानिकांचा पराक्रम यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेनं भारावून गेला. यावर्षीच्या पदवीदान सोहळ्यामध्ये 45व्या बॅचमधील 25 लढाऊ वैमानिकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल गौरवण्यात आलं. रणभूमीवरील विविध परिस्थितींना सामोरं जाण्याची क्षमता, हवाई मोहिमा, बचावकार्य आणि युद्धनीती यांची प्रभावी प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. हेलिकॉप्टरमधून कमांडो ऑपरेशन्स, धूर पडदे निर्माण करणाऱ्या मोहिमा आणि रणगाड्यांसोबतची समन्वयक युद्ध सराव यामुळे उपस्थित मान्यवर आणि नागरिक थक्क झाले. मात्र या लष्करी दिमाखामध्ये एक भावनिक आणि संस्मरणीय क्षणही अनुभवायला मिळाला. पदवीदान समारंभादरम्यान कॅप्टन भरत भारद्वाज यांनी आपल्या होणाऱ्या जीवनसाथी आरशी गोयल यांना हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून विवाहासाठी प्रपोज केलं. कॅप्टन भारद्वाज यांच्या या अनपेक्षित प्रस्तावामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आरशी यांनीही हसतमुखानं होकार दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या क्षणाचं स्वागत केलं. लष्करी शिस्त, पराक्रम आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणाऱ्या या सोहळ्यामध्ये प्रेमाची अनोखी झलक पाहायला मिळाल्यानं हा क्षण विशेष ठरला. सोशल मीडियावरही हेलिकॉप्टरसमोरील हा प्रपोजल मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून देशसेवेच्या शपथेसोबतच आयुष्यभराच्या नात्याचीही सुरुवात अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान या पदवीदान समारंभाबद्दल लष्करातील अधिकारी यांनी अधिक माहिती दिली. कैट्स ने 2-4 तरीके से मॉडर्न टेक्नोलॉजीज अपना रहा है. पहले तो आपने ये ड्रोन्स का देखा, किस तरीके से इन्होंने ड्रोन्स को किया है. इसके बाद मैन अनमैन टीम, उसके बाद सेकंड होता है कॉन्सेप्ट कि क्या आप टेक्नोलॉजी को किस तरीके से एम्प्लॉय करोगे. तो वो उस कॉन्सेप्ट को टेक्निक्स प्रोसीजर्स के तौर से आपने एविएशन शक्ति में देखा कि कैसे उन्होंने लो फ्लाइंग की, कैसे उन्होंने डाइव अटैक किया, कैसे. तो ये इनके टेक्निक्स होते हैं आधुनिक टेक्नोलॉजी को डिफीट करने के. और तीसरा पार्ट है कैपेबिलिटी डेवलपमेंट. कैपेबिलिटी डेवलपमेंट में पहले समझा चुका हूँ कि हम चाहते हैं, आज की तारीख में बहुत अच्छी कैपेबिलिटी है हमारे पास, लेकिन रण के मैदान में हमारे पास दुश्मन होता है और दुश्मन की कैपेबिलिटी बढ़ती है, हमें अपनी बढ़ानी पड़ती है. उसके लिए हमें एक स्ट्रक्चर्ड तरीका है. मैं मीडिया का बहुत शुक्रगुजार हूँ कि आप लोगों ने वक्त निकाला और हमारे साथ आके ये एक बहुत अहम फंक्शन है, हमारे साथ ये कवर किया है. आप सब लोगों का बहुत बहुत धन्यवाद और नमन. जय हिंद, जय भारत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.